सर्वांना विनंती करेल की कोणाचे काही आजार असतील तर सर्वांनी नक्की इथे अवश्य भेट द्या. चमत्कारच असा झाला असं म्हणता येईल की बाबा विदाऊट कोणाच्या सपोर्ट शिवाय चालायला लागले, अक्षरशः धावायला लागले आणि पायरी सुद्धा एक एक पायरी एका पायरीवर एक पाऊल ठेवायला लागले. एकच सेकंड व्हिडिओ चालू आहे. त्याला A few moments later. पाय घेऊन व्हेरी गुड. या इकडे बघा, अक्षरशः पेशंट धावायला लागलेला आहे. काठी घेऊन चालणारा पेशंट. बरं, नारायण देवरुखकर, कुठून आलोय आपण? मुंबईवरून. बरं, सोबत त्यांचा मुलगा आहे, त्यांना विचारूया. हा, बाबांना एक जवळजवळ 5-6 वर्ष हा त्रास होत होता. चालता येत नव्हतं. एका साईडला काठी घेऊन चालायचे, त्यांना धरून चालायला लागायचं. उठताना पण एखाद्याचा आधार घेऊन चालायला लागायचं. पण इकडे आल्यावर आम्हाला फेसबुक आणि इंस्टावर मी व्हिडिओ बघितली, त्याच्यात मी इथे माहिती घेऊन नंबर लावला आणि आज आमचा नंबर आला आणि मी बाबांना घेऊन आलो. डॉक्टर साहेबांनी ट्रीटमेंट केली आणि आता बाबा चमत्कारच असा झाला असं म्हणता येईल की बाबा विदाऊट कोणाच्या सपोर्ट शिवाय चालायला लागले, अक्षरशः धावायला लागले आणि पायरी सुद्धा एक एक पायरी एका पायरीवर एक पाऊल ठेवायला लागले. त्याबद्दल आणि त्यांचा हात व्हायब्रेट होत होता मगाशी बघा. हो, तो बघा, हात पण हालत होता, पण आता हात हालायचं प्रमाण खूपच कमी ते बघा, अक्षरशः नाहीसं झालं असं हात म्हणता येईल. सुद्धा एक कंपवात व्हायब्रेट होत होता. त्यांचा हातही वर जात नव्हता. हात वर चालू. हा, आता दोन्ही हात वर उचला आणि काही वाजवा. दोन्ही हात वर उचला. बघा, करावर खाली. हे बघा, या इकडे मागे या. हाताची काय कंडिशन होती सांगा जरा. हात फक्त हा एवढाच जायचा, हा. अक्षरशः दुखायचा. भरपूर डॉक्टर वगैरे केले, काहीच फरक नाही. हा. आणि आता ते तुमच्या ह्यांनी टाळ्या वाजवत आहेत. खूप आनंद झालाय. धन्यवाद डॉक्टर. आणि सर्वांना विनंती करेल की कोणाचे काही आजार असतील तर सर्वांनी नक्की इथे अवश्य भेट द्या. ओके, बरं, खुश आहात. हा व्हिडिओ शेअर करू शकतो ना? असं थांब द्या, असं करा. इकडे बघा.